स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजची आपली भाजी आहे बारीक घोड भाजी किंवा चिवळीची भाजी. आमच्याकडे याला चिवळीची भाजी किंवा घोड भाजी म्हणतात. शरीराला थंडावा देणारी पौष्टिक अशी ही चिवळीची भाजी. यासाठी ही भाजी स्वच्छ निवडून घेतली. बघू शकता याचे पूर्ण देठ काढलेले आहे. हे भाजीमध्ये माती भरपूर असते आणि याच्या मुळा भरपूर असतात, त्यामुळे त्या सर्व काढून घ्यायच्या आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने ही भाजी धुवून घ्यायची. कारण ही भाजी वेलभाजी असल्यामुळे याला माती भरपूर असते. आणि त्यानंतर ही बारीक चिरून घ्यायची, म्हणजे याचे देठ आपल्याला लागणार नाही. उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी आमच्या विदर्भामध्ये मिळते आणि आमच्या विदर्भामध्ये कशा पद्धतीने करतात ते मी तुम्हाला करून दाखवते. यासाठी फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा, हिरवी मिरची, टमाटर, लसूण आणि कैरी घेतलेली आहे. यामध्ये मस्त आंबट तिखट चवीची अशी चिवळीची भाजी. त्यानंतर इथे कढईमध्ये 2 चम्मच तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण थोडा ब्राऊन होऊ द्यायचा. त्यानंतर यामध्ये कांदा मिरची छान तेलामध्ये परतून झाली की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि कैरी घालायची. आमच्या विदर्भामध्ये लहान मूल असलं, खूप उष्णता असली, ऊन लागलेली असली तर जमिनीवर ही भाजी अशी घातल्या जाते आणि त्यावर कापड ठेवून छोट्या मुलाला झोपवतात. म्हणजे असं थंडावा असतो त्या भाजीमध्ये. 4 ते 6 दिवस ही भाजी व्यवस्थित राहते, म्हणजे खराब होत नाही. त्यानंतर यामध्ये मी थोडी हळद, तिखट आणि मीठ सर्व हे मसाले मिक्स करून घेऊ, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. त्यानंतर यामध्ये आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि छान परतून घेऊ. आणि 2 मिनटं वाफ येऊ द्यायची. ताट झाकून ठेवते. त्यानंतर या भाजीमध्ये मी थोडं पाणी ॲड करणार आहे, कारण ही भाजी मी बेसन लावून करणार आहे. बरेच जण म्हणजे डाळ मिक्स करतात. आता परत आपल्याला ही थोडी शिजू द्यायची आहे. बघू शकता बऱ्यापैकी शिजलेली आहे भाजी. आता यामध्ये आपण 3 ते 4 चम्मच बेसन घालू. तुम्ही याला चिवळीचा झुणका पण बनवू शकता, पण आमच्या इकडे घोड भाजी बेसन घालून केलेली बनतात. आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे बेसनाच्या गुठळ्या होणार नाही. आणि परत आता 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. 5 मिनटामध्ये आपली भाजी तयार. बघू शकता मस्त अशी चिवळीची भाजी तयार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. आंबट तिखट अशी कैरीमुळे छान चव येते. या मग सर्वांनी चिवळीची भाजी खायला. बाय बाय.